श्री स्वामी समर्थ. भाग्यशाली स्त्रियांची 11 लक्षणे कोणती आहेत ती आज आपण पाहणार आहोत. मैत्रिणींनो, लग्नानंतर अचानक नशीब का बदलते याबद्दल तुम्ही कधी आश्चर्य वाटले आहे का तुम्हाला? हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही विशेष कारण आहे? वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषांचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो. तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटीची संपत्ती देखील माती बनते. असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही, तर हे अशक्य आहे. ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत, परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात. आज आपण आपल्याला सांगत असलेल्या विशेष गुण आणि लक्षणाबद्दल जाणून घेऊ. नंबर 1 आहे पायाचे लहान बोट, कनिष्ठा. पहिल्या ओळखीबद्दल बोलायचे झाले तर जर एखाद्या स्त्रीच्या पायाचे छोटे बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते. समुद्र शास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते. ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते. अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात. नंबर 2, रुद्र कपाळ. ज्या स्त्रीचे कपाळ 3 बोट रुंद आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही. संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते. जणू या मुली घरात आल्याने घराचे भाग्यच बदलते. असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान असतात. नंबर 3, डोळ्याचे वैशिष्ट्य. मैत्रिणींनो, एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का? समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्याच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते. या व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेत असते. अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐशोआरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते. नंबर 4, नाकावर तीळ. समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते. जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते. अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते. त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशहाली आणते. अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात. नंबर 5, पायाचा अंगठा. आता पायाबद्दल बोलूया. मैत्रिणींनो, जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचलले गेले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते. समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात. त्यांच्या आयुष्यात कोणतीही आव्हाने येतात ते सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास मदत करतात. नंबर 6, चमकदार पांढरे दात. ज्यांचे दात सुंदर, तेजस्वी, पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात. अशा स्त्रिया त्यांच्या जीवनसाथीसाठी खूप भाग्यवान असतात. त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही. या स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची आनंद आणि समृद्धी वाढवत नाहीत तर आपल्या जोडीदारासाठी यश आणि समृद्धी
देखील आणतात. नंबर 7. नाजूक लांब बोटे. आता बोटाबद्दल बोलूया. ज्या स्त्रियांची हाताची बोटे लांब, पातळ आणि गोल असतात, तसेच एकत्र मिसळल्यावर छिद्र नसतात, तर त्या स्त्रियाही खूप भाग्यवान मानले जाते. जर त्यांचे नखे लाल, नाजूक आणि गुळगुळीत असतील, तर त्यांना समृद्धी आणि सुखसुविधा मिळतात. या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठी वरदान मिळाल्यासारख्या असतात, ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात. नंबर 8. लांब सुंदर मान. भविष्यातील पुराणात असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट 3 रेखा असतात. त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहतात. या स्त्रिया समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक असतात. परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते. नंबर 9. चेहरा वडिलासारखा असणे. मैत्रिणींनो, हे खूप कमालीचे आहे. जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलासारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते. अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते. त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते. नंबर 10. कमळासारखे डोळे. भविष्य पुराणानुसार ज्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे असतात आणि त्यामधील स्थान तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात. त्याचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठीही खूप सुख आणि समृद्धी आणते. नंबर 11. नाजूक हात. जर हाडाचा जोड एखाद्या महिलेच्या हातात दिसत नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिलाही भाग्यवान मानले जाते. तसेच जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्रीही खूप भाग्यवान मानली जाते. मैत्रिणींनो, ही भाग्यवान महिलांची काही खास लक्षणे आहेत जी आपल्या शास्त्रामध्ये आणि ससामुद्रिक शास्त्रात सांगितल्या जातात. या सर्व गोष्टी प्राचीन ग्रंथ आणि पुराणामधून घेतल्या आहेत, ज्यांचा हेतू आपल्याला माहिती देणे आहे. या गोष्टी आपल्या आस्था आणि विश्वासावर आधारित आहेत. या गोष्टीच्या सत्तेबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.